नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. त्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही अजूनपर्यंत जर आमचे व्हिडिओ बघितले नसतील तर तुम्ही प्रिव्हियस आमचे जे काही व्हिडिओ आहेत ते बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त लोकांशी तुम्ही शेअर करा म्हणजे त्यांनाही याचा फायदा घेता येईल. आमचा हा चॅनल हा स्पेशली इंग्रजी स्पीकिंगसाठी असा नसून सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. मग ते छोटे असो, छोट्यापासून मोठ्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामध्ये एक स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी येतात, त्याचप्रमाणे कॉलेजचे विद्यार्थी येतात, परत प्रोफेशनिस्ट कोण असतील ते येतील, ज्यांना इंग्रजीची आवड आहेत ते येतील, शालेय शिक्षणचे विद्यार्थी असतील, सर्वांसाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे इग्नोर करू नका, लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण लास्ट प्रिव्हियसमध्ये बघितलेले आहेत 5 आपण बघितलेले आहेत पार्ट म्हणजे प्रश्न, प्रतिसाद, उत्तरे म्हणजे संभाषण कसं असतं ते. आता आपण नेक्स्ट बघणार आहोत 6वा भाग. चला तर मग सुरुवात करू. आता प्रश्न, प्रतिसाद, उत्तरे, संभाषण कसं असतं ते. आता पहिला कसा आहे बघा. पहिला आहे तुझा प्रवास कसा झाला. तुझा प्रवास कसा झाला किंवा तुझा प्रवास कसा होता किंवा तुझा प्रवास कसा राहिला. आता त्याच्यामध्ये कसं येतं बघा. कसं म्हणणार आपण तुझा प्रवास कसा झाला, तर हाऊ वॉज युअर जर्नी. हाऊ वॉज युअर जर्नी. तर समोर करून रिप्लाय येणार चांगला झाला, मजेशीर झाला, मस्त झाला. त्यावेळी कसं म्हणायचं, फाईन किंवा नाईस किंवा एन्जॉयबल यापैकी काहीही म्हणू शकतात, जे तुम्हाला बेटर वाटेल ते. त्याच्यानंतर नेक्स्ट दुसरं आहे तू काय म्हटलेस. तू काय म्हटलेस कसं इंग्रजीमध्ये येणार, व्हॉट डिड यू से. व्हॉट डिड यू से. त्याच्यानंतर तो म्हणणारा म्हणा मी काहीही म्हणालो नाही किंवा काही नाही, मी स्वतःशीच बोलत होतो असं म्हणू शकतो. आता मी काहीही म्हणालो नाही ते कसं येणार, आय डिडंट से एनिथिंग. आय डिडंट से एनिथिंग. आणि काही नाही मी स्वतःशीच बोलत होतो हे कसं येणार, ओ नथिंग. आय वॉज जस्ट टॉकिंग टू मायसेल्फ. ओ नथिंग. आय वॉज जस्ट टॉकिंग टू मायसेल्फ म्हणजे मी स्वतःशीच बोलत होतो असं येते. त्याच्यानंतर तिसरं बघा, तुला आणखी थोडा केक हवा आहे का. कोणी विचारलं तुला आणखी थोडा केक हवा आहे का. इंग्रजीमध्ये ना वूड यू लाईक सम मोर केक. वूड यू लाईक सम मोर केक. तर तो म्हणणार हो, एक लहान तुकडा फक्त किंवा नाही, नको असं म्हणू शकतो. आता हो, एक लहान तुकडा फक्त काय येणार तिथे, यस प्लीज जस्ट अ स्मॉल पीस. यस प्लीज जस्ट अ स्मॉल पीस. किंवा नको, नको म्हणताना काय म्हणेल, नो थँक्स. नो थँक्स. त्याच्यानंतर चौथं, तुमच्या वर्गात किती मुले आहेत. तुमच्या वर्गात किती मुले आहेत कोणी विचारलं. कसं, हाऊ मेनी चिल्ड्रन इन युअर क्लास. हाऊ मेनी चिल्ड्रन इन युअर क्लास. तर 45. सांगताना डायरेक्टली जी फिगर असेल जे असेल ते आपण इथे सांगायचं. 45. 45. 45 असतील तर 45, 50 असतील तर 50, 60 असतील तर 60 असं म्हणजे जे काही असेल ते तुम्ही सांगू शकतात. त्याच्यानंतर नेक्स्ट 5वं आहे मी हा सगळा केक खाऊ शकत नाही. मी हा सगळा केक खाऊ शकत नाही. मोठा असेल तर मोठा असेल किंवा मोठा असेल तर मी खाऊ शकत नाही किंवा तू असताना मी एकटा कसा खाऊ असं पण होऊ शकतं. त्यावेळी आपण कसं म्हणणार, आय कांट ईट ऑल धिस केक. आय कांट ईट ऑल धिस केक. तर मग तो कसं म्हणणार, बरं ठीक आहे 2 तुकडे कर, आपण अर्धा अर्धा घेऊ. बरं ठीक आहे 2 तुकडे कर, आपण अर्धा अर्धा घेऊ. मग कसं येणार इंग्रजीमध्ये, वेल कट इट इन 2 पीसेस अँड वी विल हॅव हाफ इच. वेल कट इट इन 2 पीसेस अँड वी विल हॅव हाफ इच. त्याच्यानंतर 6वं, तिने तुला याबद्दल सांगितलं. तिने तुला याबद्दल सांगितलं म्हणजे शी डिड टेल यू अबाउट इट. म्हणजे कोणाला वाटलं असेल तुला सांगितलं, तर आपल्याला सांगितलेलं नसेल तर आपण कसं सांगायचं, कधी मला आठवत नाही किंवा सांगितलेलं असेल तर मला आठवत नाही असं पण येऊ शकतो. कधी मला आठवत नाही त्यावेळी व्हेन आय डोंट रिमेंबर. व्हेन आय डोंट रिमेंबर असं येऊ शकतं. त्याच्यानंतर 7वं,
तू माझा चष्मा कुठे ठेवला आहे? तू माझा चष्मा कुठे ठेवला आहे? कसं येणार वाक्य? व्हेअर डिड यू पुट माय ग्लासेस? व्हेअर डिड यू पुट माय ग्लासेस? ग्लासेस म्हणजे चष्मा. त्याच्यानंतर समोरचा म्हणेल मी तुझा चष्मा टेबलवर ठेवला आहे किंवा कुठे असेल तिथे ठेवला आहे. त्याच्यानंतर ठीक आहे मला सापडला तो म्हणू शकतो. ठीक आहे मला सापडला किंवा कुठे मला सापडत नाही आहे. आता हे कसं आहे लक्षात ठेवा. आता व्हेअर डिड यू तू माझा चष्मा कुठे ठेवला आहे असं आहे. तर व्हेअर डिड यू पुट माय ग्लासेस त्याने विचारलं तर आपण म्हणणार मी तुझा चष्मा टेबलावर ठेवला. मग आपण कसं म्हणणार? आय पुट युअर ग्लासेस ऑन द टेबल. आय पुट युअर ग्लासेस ऑन द टेबल. आता त्याला तो मिळाला तर तो काय म्हणणार? ठीक आहे मला सापडला. ठीक आहे मला सापडला. आय गॉट इट किंवा आय फाउंड इट. थँक्स. तर नाही मिळाला तर कुठे? मला सापडत नाही आहे असं पण तो म्हणू शकतो. ठीक आहे मला सापडला भेटल्यावर म्हणू शकतो. जर भेटला नसेल तर तो परत प्रश्न विचारू शकतो. कुठे? मला सापडत नाही आहे. व्हेअर आय कांट फाइंड इट. व्हेअर आय कांट फाइंड इट. त्याच्यानंतर 8वं मी उद्या येणार आहे ती उद्या येणार आहे का? ती उद्या येणार आहे का? प्रश्न आता कसं येणार? इज शी गोइंग टू कम टुमॉरो? इज शी गोइंग टू कम टुमॉरो? तर काय येईल त्याचं पॉसिबिलिटी? हो असेल, नाही असेल किंवा कोणाला माहीत आहे, मला माहीत नाही असं पण येऊ शकतं. आता हो ती येईल. हो ती येईल वेळी काय म्हणायचं? तर यस शी विल कम. यस शी विल कम किंवा यस शी विल म्हटलं तरी पण होतं ते. म्हणजे ती येईल असं पण होतं. नंतर नो नाही ती येणार नाही. नाही ती येणार नाही. त्यावेळी नो शी वॉन्ट. नो शी वॉन्ट. आणि कोणाला माहीत? कोणाला माहीत असेल तर हू नोज. हू नोज असं पण आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 9वं मी घरी चाललोय. मी घरी चाललोय किंवा मी घरी जात आहे. कसं येणार? आय एम गोईंग होम. आय एम गोईंग होम. त्यावेळी तो म्हणणार थांब थोडा वेळ. थांब थोडा वेळ किंवा का घरी चालला आहे असं पण म्हणू शकतो. आता थांब थोडा वेळी काय म्हणणार? वेट सम टाईम. वेट सम टाईम. आणि कासाठी व्हाय वापरतात. काय? व्हाय असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण आता फिरायला जायचं का? आपण आता फिरायला जायचं का? आता कसं येणार प्रश्न? शाल वी गो फॉर अ वॉक नाव? शाल वी गो फॉर अ वॉक नाव? आपण आता फिरायला जायचं का? शाल वी गो फॉर अ वॉक नाव? हो चल निघूयात. हो चल निघूयात किंवा जशी तुझी इच्छा हे पण असू शकतं. आता हो चल निघूयातसाठी काय येणार? यस लेट्स गो. यस लेट्स गो. आणि जशी तुझी इच्छा असेल तर हॅज यू विश. हॅज यू विश असं पण येऊ शकतं. म्हणजे जे काय असेल त्याचं उत्तर ते तो सांगू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 11वं तुला काय झालं? तुला काय झालं? आता तुला काय झालं याची 2 पॉसिबिलिटी असू शकतात की मला बरं वाटत नाही आहे असं पण म्हणू शकतो किंवा काही असेल ताप आला असेल किंवा अजून हेडेक असेल काय असेल ते आपण इथे सांगू शकतो. आता इथे मला बरं वाटत नाही आहे त्यावेळी काय म्हणणार? तर आय एम नॉट फिलिंग वेल. आय एम नॉट फिलिंग वेल. आणि मला आता बरं वाटत नाही असे असेल तर आय एम नॉट फिलिंग वेल नाव असं आपण म्हणू शकतो. पण इथे मला बरं वाटत नाही आहे म्हणजे आय एम नॉट फिलिंग वेल एवढंच म्हणतात. त्याच्यानंतर मला ताप आला आहे किंवा मला ताप आला आहे असेल तर आय हॅव गॉट अ फीवर. आय हॅव गॉट अ फीवर असं पण म्हणू शकतो. त्याच्यानंतर 12वं तुला नियमितपणे आणि वेळेवर ऑफिसला यावं लागेल. समजलं? तुला नियमितपणे आणि वेळेवर ऑफिसला यावं लागेल. समजलं? असं सांगतं. त्यावेळी कसं येणार वाक्य? यू विल हॅव टू कम ऑफिस रेग्युलरली अँड ऑन टाईम. डू यू अंडरस्टँड? यू विल हॅव टू कम ऑफिस रेग्युलरली अँड ऑन टाईम. डू यू अंडरस्टँड? त्यावेळी आपलं काय येणार? हो येणार. म्हणून असं सांगू शकतो. त्यावेळी हो सर म्हणजे यस सर. यस सर असं आपण सांगू शकतो. त्याच्यानंतर 13वं माझं हस्ताक्षर काही चांगलं नाही. माझं हस्ताक्षर काही चांगलं नाही. त्यावेळी वाक्य कसं इंग्रजीत काय येणार ते? माय हँडरायटिंग इज नॉट गुड किंवा माय हँडरायटिंग इज नो गुड असं पण येऊ शकतात. 2 प्रकारे ते वाक्य केलं जाऊ शकतं. तर त्यावेळी समोरचं म्हणणार तू तुझं हस्ताक्षर सुधारायला पाहिजे. खरंच जर बॅड असेल, जर चांगलं नसेल, गुड नसेल तर तो सांगेल की तू तुझं हस्ताक्षर सुधारायला पाहिजे. म्हणजे कसं?
यू शूड इम्प्रूव्ह युअर हँडरायटिंग. यू शूड इम्प्रूव्ह युअर हँडरायटिंग असं. त्याच्यानंतर 14. हा आजचा पेपर आहे का. हा आजचा पेपर आहे का. आता हे वाक्य इंग्रजीत कसं येणार. इज धिस टुडेज पेपर. इज धिस टुडेज पेपर. तर हो आजचा आहे असू शकतो, अदरवाईज नाही तो कालचा आहे असं पण आपण सांगू शकतो. तर आता हो आजचा आहे त्यावेळी यस इट इज. यस इट इज. आणि नाही कालचा आहे. नाही कालचा आहे असं म्हटलं असेल तर नो इट इज यस्टरडे. नो इट इज यस्टरडेज. त्याच्यानंतर 15. तू कधी पुण्याला गेला आहेस का. तू कधी पुण्याला गेला आहेस का. एक प्रश्न आहे त्यावेळी नाही किंवा नाही कधीच नाही असं पण आपण सांगू शकतो किंवा गेलो आहे असं पण सांगू शकतो. आता इथे काय दिलं आहे. नाही कधीच नाही पण पुण्याला जायला मला खूप आवडेल असं येईल. आता तू कधी पुण्याला गेला आहेस का हे वाक्य इंग्रजीत येणार. हॅव यू एव्हर बीन टू पुणे. हॅव यू एव्हर बीन टू पुणे. तर नाही कधीच नाही पण पुण्याला जायला मला खूप आवडेल त्यावेळी ते वाक्य कसं येणार. नो नेवर बट आय वूड लव इट टू. नो नेवर बट आय वूड लव टू असं येईल ते. त्याच्यानंतर 16. जीवनात यशस्वी होण्यासाठी औपचारिक शिक्षण असणं आवश्यक किंवा गरजेचे आहे का. जीवनात यशस्वी होण्यासाठी औपचारिक शिक्षण असणं आवश्यक किंवा गरजेचं आहे का असा प्रश्न असू शकतो. तो इंग्रजीमध्ये विचारताना शुड यू हॅव अ फॉर्मल एज्युकेशन टू बी सक्सेसफुल इन लाईफ. शुड यू हॅव अ फॉर्मल एज्युकेशन टू बी सक्सेसफुल इन लाईफ असं आपण विचारू शकतो. त्यावेळी ते असं ॲन्सर देऊ शकता की तसं काही आवश्यक नाही. आता हो आवश्यक आहे असं आपण म्हणू शकत नाही कारण निगेटिव्हली आहे आवश्यक नसतं ते. त्याच्यामुळे हेच उत्तर येणार. तसं काही आवश्यक नाही म्हणजे नॉट नेसेसरली. नॉट नेसेसरली. त्याच्यानंतर 17. माझा चष्मा कोणी घेतला. माझा चष्मा कोणी घेतला कसं आहे ना. हू हॅज टेकन माय ग्लासेस. हू हॅज टेकन माय ग्लासेस असा प्रश्न विचार. त्यावेळी मी नाही घेतला. मी नाही घेतला हे सांगताना नॉट मी. नॉट मी असं आपण सांगू शकतो. त्याच्यानंतर 18. मला हा सिनेमा खूप आवडतो. मला हा सिनेमा खूप आवडतो. वाक्याना आय लव धिस मूव्ही मोस्ट. आय लव धिस मूव्ही मोस्ट. आता सांगणार का ज्याला समोरच्याला पण आवडत असेल तर तो म्हणणार मला पण किंवा मला नाही असं म्हणा. मला पणसाठी मी टू किंवा मला नाहीसाठी आय डोंट. आय डोंट म्हणजे मला आवडत नाही आणि मला पण आवडतं म्हणजे मी टू मला पण आवडतो असं आपण देऊ शकतो. त्याच्यानंतर 19. तुझं काम संपलं आहे का. तुझं काम संपलं आहे का. वाक्य येणार हॅव यू फिनिश्ड युअर वर्क. हॅव यू फिनिश्ड युअर वर्क. त्याच्यानंतर काय येणार आता अजून नाही पण लवकरच संपेल. अजून नाही पण लवकरच संपेल कसं येणार ते सांगायचं. नॉट येट बट इट विल फिनिश सून. नॉट वेल बट इट विल फिनिश सून. आणि त्याच्यानंतर 20वं वाक्य. मी उद्या आलो तर चालेल का. मी उद्या आलो तर चालेल का. हे वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे त्यामुळे ते येणार इंग्रजीत कसं येणार. तर इज इट ओके इफ आय कम टुमारो. इज इट ओके इफ आय कम टुमारो. तर हो अगदी कधीही ये. हो अगदी कधीही ये असं सांगू शकतो किंवा अदरवाईज माफ करा काहीतरी व्यस्त आहे बिझी आहे असं पण सांगू शकतो. त्यावेळी कसं सांगणार. हो अगदी कधीही. त्यावेळी सांगणार यस शुअर व्हेनेवर. यस शुअर व्हेनेवर. आणि माफ करा उद्या मी व्यस्त आहे असं असेल तर सो सॉरी आय एम बिझी टुमारो. सो सॉरी आय एम बिझी टुमारो. अशा प्रकारे ही 20 वाक्य आहेत. प्रश्न आहेत, संवाद आहे, उत्तरे आहेत. म्हणजे संभाषण कसं केलं जातं हे त्याच्यातून तुम्हाला लक्षात आलं असेल. वाचल्यावर तुमचे लक्ष देईल की किती इम्पॉर्टन्स आहेत आणि किती महत्त्वाचे आहे ते. त्यामुळे तुम्हाला जर कळलं नसेल तर तुम्ही पुन्हा बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही ते सराव करत राहा, प्रॅक्टिस करत राहा. कारण आता ह्याच्यावरच खूप महत्त्वाचं आहे इम्पॉर्टन्स. तुम्ही इंग्रजीला कसा रिस्पॉन्स देतात काय देतात ते ह्याच्यावरच आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित करा कारण हे कॉन्व्हर्सेशन आहे. आपण ज्यावेळी बोलतो त्यावेळी हे यूज केलं जातं.
त्यामुळे इग्नोर करू नका. कळलं नसेल तर पुन्हा बघा. आणि जर सपोज काहीतरी ग्रामरचा वगैरे प्रॉब्लेम असेल, काही असेल, तर तुम्ही काय करू शकता, आमचे मागचे जे व्हिडिओ आहेत ते बघू शकता. त्याच्यामध्ये फुल डिटेल्स दिलेली आहे. त्याच्यामुळेच सांगत आहोत की तुम्ही जर अजूनपर्यंत जर आमचे अगोदरचे व्हिडिओ बघितले नसतील तर पहिल्यांदा ते अगोदरचे व्हिडिओ बघा आणि त्यानंतर स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला इझिली अंडरस्टँड होऊन जाईल. त्यामुळे अशा प्रकारे हे आज 6 व्हिडिओज झालेले आहेत. अजून पण आहेत 2 व्हिडिओज, ते आपण पुढे बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्हाला सांगतो की तुम्ही आमच्या अजून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, तिथे पण तुम्ही आम्हाला भेट देऊ शकता. आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील, स्मिताचा भाऊ. त्याच्यावर पण बरेचसे थोडेफार व्हिडिओज आहेत, फोटोज आहेत. तिथे पण आम्ही काय कंटिन्युअसली म्हणजे 2-2 दिवसांनी, 1-1 दिवसांनी असे आम्ही शब्द देत असतो. त्याचप्रमाणे तिथे व्हिडिओज पण आहेत आणि फोटोज पण आहेत. त्याच्यातून तुम्ही खूप काही शिकू शकता. तिथे जा, त्याला भेट द्या आणि तिथून पण तुम्ही खूप शिकू शकता. त्यामुळे आणि तिथे आमच्या पेजला फॉलो करायला विसरू नका. त्याचप्रमाणे प्रतिलिपी पेज पण आहे स्मिताचा भाऊमध्ये. त्याच्यामध्ये पण आमचे सिरीज आहेत, काय आहेत, म्हणजे छोटे छोटे संवाद संभाषण कसे करायचं ते आम्ही सांगितलेलं आहे. त्यामध्ये मोस्टली आम्ही इंग्रजी ॲड केलेलं आहे, म्हणजे कसं होतं संभाषण, काय होतं ते तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. त्यामुळे तिथे पण जा, तिथे भेट द्या आणि आम्हाला फॉलो करा. आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.